उत्तराखंड मध्ये एक गाव होतं. तिथे बिरजू त्याची आई आणि बायको लता सोबत राहत होता. बिरजू एक चांगला आणि मेहनती मुलगा होता. तो परिवाराची काळजी घेत असायचा. बिरजू त्याच्या परिवाराला चालवण्यासाठी ट्रेन मध्ये समोसे विकण्याचं काम करत असायचा. दररोज बिरजूची बायको लता बिरजूला समोसे बनवून द्यायची. एक दिवस बिरजू सकाळ सकाळ समोसे घेऊन ट्रेन मध्ये चढला. समोसे समोसे गरम गरम समोसे गरमा गरम समोसे समोसे. भाऊसाहेब समोसा घेणार का? गरम आहे. नाही, मी समोसा नाही खात. मी डाएटवर आहे. डाएटवर आहे? ते काय असतं? कुठल्या स्टेशनचं नाव आहे का? नाही नाही, कुठल्या स्टेशनचे नाव नाहीये. जेव्हा मनुष्याला आपलं वजन कमी करायचं असतं तर तो डाएटिंग करायला लागतो. डाएटवर माणूस खूप कमी खातो. याचा अर्थ तर आम्हा गरिबांचं तर रोजच डाएट सुरू आहे. ग्राहकांना समोसे विकल्यानंतर बिरजू जवळ थोडेसे समोसे राहिलेले आहेत. संध्याकाळची वेळ झाली आहे. बिरजू एका माणसाला बोलला, भाऊसाहेब, तुम्ही समोसा घेणार? थोडे शिल्लक आहे. नाही भाऊ, माझ्याकडे माझं सँडविच आहे. मी तेच खाणार. ते काय असतं सँडविच? ज्या माणसाला बाहेरचं खाणं आवडत नाही ना, तो त्याला खातो. हे घे, तू पण खाऊन बघ. तो माणूस बिरजूला एक सँडविच देतो, ज्याला खाऊन बिरजू बोलतो, हे तर खूप छान बनलंय. आजपासून मी सँडविचच विकणार. समोस्यासोबत सँडविच. खूपच कमाई होणार आहे. एवढं बोलून बिरजू घरी जातो आणि सगळ्या गोष्टी त्याची आई आणि बायको लता हिला सांगतो. आता आपल्याला समोस्यासोबत सँडविच पण विकायला पाहिजे. यामुळे लोक स्वस्त सुद्धा राहणार आणि आपला व्यापार सुद्धा चांगला चालणार. तब्येतीचं तर ठीक आहे, पण आपण ह्याला बनवायचं कसं? आणि आपल्याला पैसे नाही मिळाले तर? लता खरं बोलतीये. बिरजू बाळा, एक काम कर. काही दिवस तू फक्त सँडविचच विक, समोसेच्या ऐवजी. झालं तर आपला व्यापार चांगला चालेल. मी तुम्हाला उद्यापासूनच सँडविच बनवून देईल. घरवाल्यांचं बोलणं ऐकून बिरजू तसंच करतो आणि समोसेच्या ऐवजी सँडविच घेऊन बिरजू ट्रेन मध्ये जातो आणि पहिल्याच दिवशी थोडी कमाई करून घरी येतो. अर्ध्यापेक्षा कमी सँडविच विकलेले पाहून आई आणि लता त्याला बोलतात, निराश नको होऊस. बिरजू, आज तुझा पहिलाच दिवस आहे. उद्या परत जा. उद्या तुझा चांगला व्यापार होईल आणि त्याची तयारीही मी आजच केली आहे. आपण जसे वेगवेगळे समोसे विकत होतो तसंच आपण उद्या वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच विकूयात. वेगळ्या प्रकारे कसं सँडविच विकणार? काय म्हणायचंय तुला? आपण उद्या पहाडी सँडविच विकूयात. पहाडी सँडविच म्हणजे असा सँडविच जिथे एका सँडविचने पूर्ण परिवाराचं पोट भरेल, असं सँडविच. पण सुनबाई, ह्याचा खर्च आपण कसं बघणार? पहाडी सँडविच बनवण्यासाठी आपल्याला जास्त खर्च करावा लागेल ना. आणि जर व्यापार नाही चालला तर आपले पैसे वाया जातील. आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल, नाहीतर आपल्याला असाच पश्चाताप होईल. सगळ्यांनी हो म्हणल्यानंतर तिने पहाडी सँडविच बनवलं. दुसऱ्या दिवशी बिरजू पहाडी सँडविचचा एक मोठा टोकरा घेऊन ट्रेन मध्ये जातो. सँडविच, पहाडी सँडविच. जो खाणार तो खुश राहणार, जो नाही खाणार तो पछतावणार. सँडविच, पहाडी सँडविच. बिरजूचे पहाडी सँडविच पहिल्याच दिवशी खूप कमी वेळामध्ये विकले जातात. तो आनंदी होऊन ही गोष्ट घरी येऊन सांगतो आणि आई सगळी शब्बाशी लताला देऊन बोलते, खूप चांगली गोष्ट शोधून काढली सुनबाई तू. छान वाटलं. धन्यवाद आई, पण हे तर माझं कामच होतं. वेळ निघून गेली होती. बिरजूचे पहाडी सँडविच खूप जास्त प्रचलित झाले होते. काही वेळा तर सगळे सँडविच स्टेशनवरतीच विकले जात होते. बिरजू ट्रेन मध्ये चढूच शकत नसायचा. पण बिरजू सोबत एक ऍक्सिडेंट झाला. डॉक्टरने बिरजूला पूर्ण 6 महिन्यासाठी बेड रेस्ट सांगितला. यामुळे पूर्ण परिवार तुटला होता. आई आणि लता दोघेही निराश झाले होते. 6 महिन्यासाठी आराम आणि बेड रेस्ट ऐकून बिरजू आणि लताचे पूर्णपणे होश उडाले होते. तुम्हाला 6 महिने आराम करावा लागेल. जर तुम्ही तुमच्या पाठीच्या हाडावरती जास्त जोर दिला
तर त्रास अजून जास्त होऊ शकतो. तुमची काळजी घ्या आणि ही औषधं खात राहावा. तेवढ्यात लता आणि आई तिला म्हणतात, ही आमच्या परिवारामध्ये कसली वेळ आली आहे. बिरजू बाळा, तू ट्रेनमध्ये व्यापार करायला नाही जाऊ शकत आणि याचाच फायदा उठून आपला शेजारची किरोडी मल तसाच पहाडी सँडविच बनवून विकत आहे. आपल्याजवळ काही दिवसासाठीचेच पैसे राहिलेत. काही पैसे तर हॉस्पिटलसाठीच खर्च झाले. एवढं म्हणल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याला बघण्यासाठी स्टेशन मास्तर येतात आणि त्यांना बघून बिरजू त्या हालातमध्ये पण उठण्याचा प्रयत्न करतो. अरे लेटून राहा. कसा आहेस बिरजू? अरे मी ऐकलंय तुझा ॲक्सिडेंट झालाय. मी विचार केला की तुला येऊन भेटावं. साहेब, सगळी वरच्याची करामत आहे, नाहीतर मी आज जिवंत नसतो. अरे चांगलं बोल. तसं मी तुझं पहाडी सँडविच मिस करतोय. माझ्या तिन्ही मुली पहाडी सँडविच खूप चावनं खायची आणि मी पण. बिरजू त्यांची गोष्ट ऐकतच असतो. तिथं लता आणि आई औषधं घेऊन येतात. लता आणि आईचा चेहरा पडलेला पाहून स्टेशन मास्टरला समजतं की पैशांची अडचण आहे. ये लता ये. लता आणि आई, ही लता आहे आणि ही माझी आई. मी यांना भेट करायचं विसरूनच गेलो. ही आहे आमचे स्टेशनचे स्टेशन मास्तर. यांनी आपली खूप मदत केली आहे सुरुवातीच्या दिवशी. आम्हाला चांगलं वाटलं की तुम्ही माझ्या मुलाला बघायला आलात. धन्यवाद. यामध्ये धन्यवादची काय गोष्ट आहे. मी बिरजूसाठी एक खुशखबरी आणली होती. कसली खुशखबरी मास्टर साहेब? खुशखबरी ही आहे की स्टेशनमध्ये खूप दिवसांपासनं एक पुस्तकाचं दुकान खाली झालंय. तिथला पुस्तक विकणारा दुसऱ्या मोठ्या स्टेशनवर गेलाय. जर तुझ्या परिवाराला वाटत असेल तर त्या दुकानाला भाड्यावर घे. तिथे आपलं पहाडी सँडविचचं दुकान लावू शकतोस. किरोडी मलचे नकली सँडविच खाऊन लोक बोर झालेत. स्टेशन मास्टरचं बोलणं ऐकून असं मानूयात की पूर्ण परिवारामध्ये आनंद पसरतो. सगळेजण आनंदी होतात आणि बिरजू आणि लता बोलतात, धन्य भाग आमचे की तुम्ही आमची एवढी मदत केली. जेव्हापर्यंत मी हॉस्पिटलमध्ये आहे, लता आणि आई दुकान चालवणार. जसा मी ठीक होणार तसंच मी स्वतः तिथे येऊन पहाडी सँडविच तिथे विकणार. दुकान चालू गेलं तर आमचे ग्राहक तिथं स्थायी होऊ शकतात आणि आमच्याकडे आमदनीही चालू होईल. अगदी मनातली गोष्ट बोललात. हे आम्हाला लवकरात लवकर चालू करायला आवडेल. स्टेशन मास्टरचं बोलणं ऐकून बिरजू स्टेशन पर एक दुकान घेतो. लता आणि आई पहाडी सँडविचचा बिझनेस तिथं चालू करायला सुरुवात करतात. किरोडी मलचे सँडविच आता कोणीही विकत घेत नव्हतं. काही दिवसाच्या चांगल्या व्यापारामुळे त्यांनी दुकानाचं भाडं भरलं आणि आईने स्टेशन मास्टरचे आभार मानले. बिरजूची तब्येत पण आता ठीक होऊ लागते आणि आता बिरजू त्याच्या दुकानावरती चांगल्या पद्धतीने पहाडी सँडविच विकू लागतो आणि आता त्याचा पूर्ण परिवार आनंदाने राहू लागतो. भरत नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो रोज त्याच्या भाज्या विकायला गावापासून लांब जात असे. अरे देवा, हे कसं आयुष्य दिलंयस मला तू. रोज इतकी मेहनत करावी लागते. रोज काम नाही केलं तर माझी मुलं उपाशी मरतील. भरतच्या घरात त्याची बायको पूनम आणि त्याची 2 मुलं होती, रोहन आणि प्रिया. अख्खं कुटुंब आनंदात होतं. फक्त भरतच त्याच्या आयुष्यावर नाराज होता. हे काय आयुष्य झालं? गरिबी, मेहनत आणि कष्ट. देवाने आपल्याला काहीही दिलं नाहीये. असं नाहीये. देवाने आपल्याला एवढे छान कुटुंब दिलंय. हे काय कोणत्या पैशांपेक्षा कमी आहे? पण पैसा तर नाही दिला ना. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे की एक दिवस तो आपल्याला भरपूर पैसा देईल. बघाच तुम्ही. मी त्याच दिवसाची वाट पाहतोय. भरतने त्याचं शेतात काम करणं सुरूच ठेवलं आणि तो शहरातल्या बाजारातही भाज्या विकू लागला. पण तो त्याच्या परिस्थितीवर अजिबात खुश नव्हता. तो नेहमी देवाला बोल लावत असे. एकदा काय झालं, भरत नेहमीप्रमाणे भाज्या विकायला शहरात आला. तो रोड क्रॉस करतच होता तेव्हा एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. भरतला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. त्याचं सगळं कुटुंब काळजीत होतं. मुलांनो,
पप्पा बरे होतील. तुम्ही दोघं असं रडू नका. पप्पा कधी बरे होतील? बोल ना आई, बोल ना. खूप लवकर. खूप दिवस झाले. भरत शुद्धीवर आला, पण त्या अपघातामुळे त्याचे पाय कापावे लागले. तो आता कधीच त्याच्या पायांवर चालू शकणार नव्हता. ताई, मी तुम्हाला खोटं आश्वासन देऊ इच्छित नाही. तुमच्या मिस्टरांचे दोघं पाय कापावे लागलेत. आता तुम्हाला आयुष्यभर त्यांची काळजी घ्यावी लागेल. मग भरतला घरी आणलं गेलं. भरत व्हीलचेअरवर बसत असे. आता तो शेती करू शकत नव्हता. काही दिवस साठलेल्या पैशातून त्यांचा खर्च कसा बसा भागला. पण आता पूनमला काळजी वाटू लागली. आता तर काहीही करून किराणा भरावाच लागेल. पूनमने तिचे सगळे दागिने घेतले आणि ती ते विकायला जातच होती. तेव्हाच तिची दोन्ही मुलं तिच्या जवळ आली. आई, तू हे दागिने विकायला चाललीयस का? हो बेटा, दुसरा कोणताच मार्ग नाही. नको आई, हे दागिने पप्पांनी तुझ्यासाठी केले होते. ते विकू नकोस. आपण सर्वांनी मिळून पैसे कमवले तर. पण कसे? तू खूप छान ढोकळा करतेस आई. आपण ढोकळ्याची गाडी लावली तर? हो, हे तर आपण करूच शकतो. ठीक आहे, आता आपल्याला ढोकळा तयार करून विकायची तयारी करायला हवी. पूनम आणि मुलांनी बाजारात एक गाडी लावली. आई, आम्ही टेबल लावलंय. चला सुरू करूया. ठीक आहे. आई, मला काय करायचंय? मी ढोकळा करून देईन, तू जाऊन ग्राहकांना दे. आणि प्रिया, तू प्लेट्स गोळा करून धुवून ठेव. ठीक आहे आई. त्या लोकांनी ढोकळा तयार करायला सुरुवात केली आणि ढोकळ्याचा सुगंध पसरू लागला. अरे वा, काय छान सुगंध येतोय. ढोकळे तयार आहेत का बाबा? हो काका. ठीक आहे बेटा, मला एक प्लेट देऊन टाक. रोहनने त्या माणसाला ढोकळा दिला आणि त्याला ढोकळा खूप आवडला. ढोकळा तर खूपच छान आहे. 3 प्लेट पार्सल करून पॅक करून दे. हे घे पैसे. रोहनने 3 प्लेट ढोकळा पॅक करून दिला आणि त्या माणसाच्या हातात दिला. आई, बघ, ही आपली पहिली कमाई. चांगलंय, पण आता आपल्याला आणखी पैसे कमवावे लागतील. तुझ्या पप्पांची औषधं आणायची आहेत ना? हो. त्यांच्या गाडीवर आणखीही बरेच ग्राहक ढोकळा खायला आले. पहिल्याच दिवशी त्यांची चांगली कमाई झाली. पूनम आणि मुलं आनंदात घरी आली. आज तर खूपच छान कमाई झालीये. पप्पा, हे बघा. चांगलं आहे बाळा. आशा आहे की आम्ही सगळे मिळून सगळं सांभाळून घेऊ. आणि मी तुम्हा सर्वांवर ओझं बनून राहिलोय. नाही नाही, असं अजिबात नाहीये. तुम्ही असे विचार तुमच्या मनात अजिबात आणू नका. पूनम भरतला समजावत होती, पण भरतच्या मनात विरुद्ध विचारच येत होते. तो स्वतःला लाचार समजू लागला होता. पूनम आणि मुलं बाजारात ढोकळा विकू लागले आणि त्यामुळे त्यांची मिळकत वाढू लागली. एका आठवड्यात जेवढे पैसे त्या सर्वांनी मिळून कमवले ते त्यांच्या महिन्याच्या मिळकतीपेक्षा खूप जास्त होते. आई, बघ किती पैसे. हो, देवाच्या दयेने आपल्यावर पैशांचा पाऊस पडतोय. आता देवी मातेने तुझ्या बाबांना पण पूर्वीसारखंच करू दे. हो आई, तू काळजी करू नकोस आई. देवी माता आपल्याला नक्की मदत करेल. हो ना. काही दिवस उलटून गेले. पूनम आणि मुलं बाजारात ढोकळा विकत होते आणि इथे घरात भरत उदास होता. अरे देवा, हे काय केलंस? कधी विचार केला नव्हता की माझी अशी स्थिती होईल. देवा, यापेक्षा तू मला मारूनच टाकायचं होतं. निदान माझ्या कुटुंबावर मी ओझं तर झालो नसतो ना. भरतची ही विनवणी देवी मातेने ऐकली आणि ती त्याच्या समोर आली. आता का उदास आहेस भरत? तुला तर पैसे पाहिजे होते ना? बघ, तुझं कुटुंब किती पैसे मिळवत आहे. काय करू या पैशांचं? मी तर या सगळ्यांवर ओझं बनून राहिलो आहे. नाही मी चालू शकत, नाही मी यांची मदत करू शकत. देवी माते,
यापेक्षा मला तू मारून टाकलं असतंस. मला असं नाही जगायचंय. तुला आयुष्याचं मोल कळून चुकलंय भरत. तुला हे कळलंय की पैशांपेक्षा निरोगी आयुष्य जास्त महत्वाचं असतं. मला तुला हेच समजवायचं होतं. आता तुला हे समजलंच आहे, तर मी तुला तुझं जुनं आयुष्य परत देते. लक्षात ठेव, आयुष्यात कोणतीही समस्या येऊ, कधीही आयुष्य व्यर्थ समजू नकोस. हो देवी माते, मी समजलो. आणि देवी मातेच्या चमत्काराने वेळ उलट्या दिशेने फिरली. भरत शहरातल्या बाजारात उभा होता, त्याच रोड क्रॉसिंगवर. त्याने त्याचे पाय पाहिले, ते अगदी व्यवस्थित होते. धन्यवाद देवी माते, मी खूप खुश आहे. भरत आनंदाने त्याच्या घरी गेला. त्याने त्याच्या मुलांना मिठी मारली. तुम्ही सगळे माझं आयुष्य आहात. तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ते कुणीही करू शकत नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? काही नाही, तुला नाही कळणार. आज मला आयुष्य आणि कुटुंबाचं मोल कळलंय. माझं कुटुंब आणि त्याचा आनंद, हेच माझं खरं धन आहे. काय झालं? आज तुम्ही वेगळंच बोलत आहात. कारण आज मी आपलं आयुष्य आणि त्यातल्या सुखावर खूप आनंदी आहे. आणि नेहमी असेच आनंदात राहा. पैशांच्या धावपळीत आपण आयुष्य जगायला विसरूनच जातो. आणि आपल्या आयुष्यातला खरा आनंद आपल्याला तेव्हा कळतो जेव्हा आपल्यासोबत काही भयानक घडतं. आपण नेहमीच आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करून निराश होतो, पण जे आपल्याकडे आहे त्याच्या आनंदाचा उपभोग घ्यायला विसरून जातो. आयुष्यात भलेही 100 दुःख येवोत, पण आपण नेहमीच आनंद शोधायला हवा. गावातल्या बाजारात सुधांशूची भज्यांची गाडी होती. जशी तो गाडी लावायचा, ग्राहक लगेच गोळा व्हायचे. मला 1 प्लेट कांदा भाजी. मला बटाट्याची भजी. सुधांशू खूपच आनंदात होता, कारण त्याचा व्यवसाय खूप चांगला चालला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या गाडीवर ग्राहकांची गर्दी असायची. अरे दादा, 2 प्लेट कांदा भजी आणि 1 प्लेट बटाटा भजी दे. हे घ्या भाऊ. अरे बाबा, मी तुझ्याकडून रोज भजी घेतो, कधीतरी 1-2 भजी जास्त दे की. दादा, मी मापापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना सुद्धा देत नाही. घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर निघून जा. ठीक आहे, दे बाबा. सुधांशूच्या कुटुंबात त्याची बायको सुधा होती. आलात तुम्ही? मी तुमचीच वाट पाहत होते. माहितीये, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं तिला नवीन नेकलेस घेऊन दिलाय आणि तुम्ही आहात, कधीच काही घेऊन देत नाही. अच्छा, मागच्या महिन्यात तर तुझ्यासाठी नवीन साडी घेऊन आलो तो. हो, लक्षात आहे, ती पण सेल मधली. सेलमधून असेल किंवा नसेल, आणली होती ना. तुमच्यासारखा कंजूस नवरा मी कधीच नाही पाहिला. दर महिन्याला स्वतःसाठी नवनवीन कपडे विकत घेता आणि एकदा माझ्यासाठी साडी आणली तर किती ऐकवताय. का नाही घेणार? नाहीतरी पैसे तर मीच कमवतो ना. स्वार्थी. सुधांशू स्वभावाने स्वार्थी होता. तो फक्त स्वतःचाच विचार करायचा. सुधांशूची भज्यांची गाडी चांगली चालली होती, त्यातून पैसेही चांगले मिळत होते. अचानक एक दिवस सुधांशूच्या गाडीसमोर आणखी एक गाडी उभी राहिली. गौरवची आलू पफची गाडी. नवीन गाडी पाहून ग्राहक तिकडे गेले. अरे दादा, हे काय आहे? हे शहरातले प्रसिद्ध आलू पफ आहेत. ताई, तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. ठीक आहे दादा, द्या मला. आता घ्या. गौरवने त्या बाईला आलू पफ दिला. त्या बाईने खाऊन पाहिला आणि ती खूप खुश झाली. हा तर खूपच छान आहे. यापुढे मी रोज हाच खाईन, नाहीतरी कोणाला त्या कंजूस भाजीवाल्याची भजी खायची आहे. सुधांशूचे कित्येक ग्राहक भज्यांऐवजी आलू पफ खाऊ लागले आणि अचानक सुधांशूच्या गाडीवरची गर्दी आता गौरवच्या गाडीवर दिसू लागली. हे पाहून सुधांशू उदास झाला. हा आलू पफवाला नवीन आहे. काही दिवसात लोक याला कंटाळून पुन्हा भजी खाऊ लागतील. सुधांशू स्वतःला धीर देत होता. दिवस जात राहिले, पण गौरवचं आलू पफ खरंच छान होतं. म्हणूनच ग्राहकही अजूनही त्याच्या गाडीवर जात होते.
या आलू पफवाल्याने तर माझा धंदाच बुडवून टाकलाय. कोणास ठाऊक कुठून आलाय. जर हा आला नसता तर सगळं छान झालं असतं. या गौरवला आपल्या मार्गातून कसं बाजूला करायचं याचाच विचार सुधांशू करत होता. गौरव खूप खुश होता. येताच त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला होता. देवा, तुझे शतशः आभार. तू माझी समस्या सोडवून टाकलीस. गौरव स्वभावाने खूप भोळा आणि दयाळू होता. जेव्हा कोणी त्याच्या गाडीवर एखादा गरीब यायचा तेव्हा तो त्याला आलू पफ फुकटमध्ये द्यायचा. गौरवचं सगळं वागणं सुधांशू बारकाईने पाहत होता. हा तर खूपच भोळा आहे. याला तर सहज मूर्ख बनवलं जाऊ शकतं. पण मला याच्याशी पहिली मैत्री करावी लागेल. मग हाच विचार करून सुधांशूने गौरवशी बोलायला सुरुवात केली. अरे भाऊ, काय म्हणताय? छान चाललंय, तुम्ही बोला. मी ऐकलंय तुमचे आलू पफ खूपच चविष्ट आहेत. कधीतरी आम्हालाही खाऊ घाला. अरे घ्या ना. गौरवने सुधांशूला आलू पफ दिला. सुधांशूने चव घेतली. अरे वा, हे तर खूपच छान आहेत. अगदी नवीन प्रकार आहे. मज्जा आली खाऊन. तुम्हाला आवडलं ना? हेच खूप आहे. हा आयटम तर तुम्ही दुकानात ठेवायला पाहिजे. माझी पण तीच इच्छा आहे, पण दुकान उघडायला पैसे नाहीयेत. तसं मी दुकान टाकणार आहे. जर तुझी हरकत नसेल तर मिळून दुकान टाकूया, ज्यात 2 काउंटर असतील. तू आलू पफ विक आणि मी भजी विकीन. म्हणजे पार्टनरशिप. हो तेच. मी तर मोठ्या बाजारात एक दुकान पण पाहून आलोय. वा, हे तर छानच झालं. मोठ्या बाजारात विक्री चांगली होईल. हो तेही आहेच. मी केव्हापासून कोणाला तरी शोधत होतो जो अर्धे पैसे भरेल आणि माझा पार्टनर बनेल. मोठ्या बाजारात दुकानाचा खर्च किती असतो? असेल काही 6 लाख. माझ्याकडे 3 आहेत आणि मला 3ची गरज आहे. ठीक आहे, मी देतो. तुम्हाला उद्या सांगतो. ठीक आहे दादा. सुधांशू गौरवला त्याच्या जाळ्यात अडकवत होता. गौरव घरी आला आणि हे सगळं त्याने त्याची पत्नी लताला सांगितलं. हे तर खूपच छान आहे. माझ्याकडे 1.5 लाख तर आहेत, पण बाकीचे 1.5 लाखांचं काय करू? तुम्ही त्याची काळजी करू नका. माझे हे दागिने कधी कमी पडणार. तुम्ही ते गहाण ठेवा, मग तुमच्याकडे पैसे आले की सोडवून आणा. ठीक आहे, हेच योग्य होईल. गौरवने लताचे सगळे दागिने गहाण ठेवले आणि बँकेतून बचत केलेले पैसेही काढून घेतले. दादा, पैशांची सोय झाली आहे. अरे वा, मग चल तू. उद्या जाऊन आपण ते दुकान घेऊन टाकू. ठीक आहे दादा. गौरव आणि सुधांशूने मिळून मालकाला पैसे दिले आणि मग मालकाने सुधांशूला दुकानाची चावी दिली. शेवटी आपलं स्वप्न पूर्ण झालं. हो, आता एक तू काम कर. तू तुझ्या गाडीवर जा. मी इथे दुरुस्ती आणि 2 काउंटर लावून घेतो. निदान त्यावेळेत तू काहीतरी कमवशील ना. ठीक आहे दादा. गौरव त्याच्या गाडीवर गेला आणि आलू पफ विकू लागला. काही दिवस उलटले. सुधांशूची भजीची गाडी बंदच होती. एका आठवड्यानंतर जेव्हा गौरव दुकान पाहायला गेला तेव्हा त्याने पाहिलं की सुधांशू आधीपासूनच तेथे भजी विकत होता आणि दुकानात फक्त एकच काउंटर होतं. अरे दादा, काउंटर तर मस्त आहे, पण माझा काउंटर कुठे आहे? कोणता काउंटर? कणाचे काउंटर? हे दुकान माझं आहे. इथे फक्त एकच काउंटर असेल. ही तर फक्त शुद्ध फसवणूक आहे. या दुकानाचे अर्धे पैसे मी दिले आहेत. अच्छा, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? असेल तर जा आणि माझ्या विरुद्ध तक्रार कर. गौरवला कळत नव्हतं काय करावं. त्याची सगळी बचत वाया गेली होती. गौरव रडत जंगलाकडे निघून गेला. अरे देवा, हे काय झालं? मी काय विचार केला होता आणि हे काय झालं? यापेक्षा मला मारूनच टाकायचं ना. गौरवचं रडणं ऐकून वृक्षदेवी त्याच्या समोर प्रकट झाली. गौरव, तुला काळजी करायचं कारण नाही. तू एक चांगला माणूस आहेस. तू अनेकांना मदत केली आहेस आणि तोच चांगुलपणा आता तुझ्या कामी येईल. ते कसं काय? या झाडाच्या ढोलीत हात घाल. जे काही तुला मिळेल ते तुझं आहे. ठीक आहे. गौरवने झाडाच्या ढोलीत हात घातला.
तर त्याच्या हाती सोन्याची नाणी लागली. गौरवने मूठभर नाणी बाहेर काढली. धन्यवाद तुमचे, लक्ष लक्ष आभार. या सोन्याने माझं आयुष्य बदलून जाईल. लक्षात ठेव, चांगलं काम करायला विसरू नकोस. मी नेहमीच लोकांचे भलं करेन. गौरवने लताचे दागिने सोडवून आणले, नवीन घर घेतलं आणि एक दुकानही विकत घेतलं. शेवटी त्याला जे हवं होतं ते सगळं मिळालं. तिकडे दुसऱ्या बाजूला सुधांशूच्या वाईट वर्तनाने त्याचा व्यवसाय बुडाला. त्याला दुकान विकावं लागलं आणि तो पुन्हा रस्त्यावर आला. म्हणून म्हणतात, भलं करा तर भलं होईल आणि वाईट कराल तर वाईट होईल. विनोद बलिया शहरामध्ये एका छोट्याशा गावामध्ये त्याच्या परिवारासोबत राहत होता. त्यामध्ये त्याची 4 मुलं आणि बायको उर्मिला होती. अभय सगळ्यात छोटा आणि भोला बाळा मुलगा होता. अहो, तुम्ही तर अभय बद्दल काही विचारच करत नाही आहात. असं नाहीये, मी पण त्याचबद्दल विचार करतोय. 3ही मुलं तर काही कामात लागले, पण मला याच्या भविष्याचा खूप विचार पडतो. हा तर मग काही करा ना, नाहीतर त्याची पत्रिका दाखवून लग्न लावून द्या, ज्यामुळे त्याचं भविष्य तरी बनेल. एक दिवस खूप रागामध्ये अभयचा मोठा भाऊ त्याला ओरडून शेतामध्ये घेऊन जातो. तिथं मजदुरी करवतो, ज्यामुळे त्याची तब्येत खूप जास्त खराब होते. बाबा, आम्ही त्यांची सेवा नाही करणार. माहित नाही कुठे कुठे फिरत असतात आणि आजारी पडतात. सुनबाई, हे तू काय बोलतीयस? अभय तर त्यांच्या भावाच्या बोलण्यामुळे शेतामध्येच काम करतो. तुम्ही लोक त्याची सेवा नाही करणार तर कोण करेल? आई, आम्हालाही माहिती की हा काय काम करतो, आणि एवढंच असेल तर तुम्ही पण सेवा करा ना. हो आई, आमच्याकडून तर हे सगळं होणारच नाही. विनोद घरातलं हे सगळं वातावरण पाहून अभयसाठी लवकरच एक मुलगी शोधतो. मग त्याला खूप लांबच्या गावामध्ये एक गुडिया नावाची एक मुलगी सापडते, जिच्या सोबत त्याचं लग्न ठरतं. बाबा, तुम्ही एवढं मला लांब का पाठवत आहात? माझ्या विना तुम्हाला कोण पाहेल? बाळा, तू माझी चिंता नको करूस. मी तुझा एका चांगल्या आणि मोठ्या परिवारामध्ये लग्न जुळवून आलोय. मुलगा खूपच साधा आणि चांगला आहे. ठीक आहे, जशी तुमची इच्छा बाबा. काही दिवस झाल्यानंतर गुडियाचं लग्न अभय सोबत होतं. गुडिया खूप चांगल्या पद्धतीने सासऱ्यांना सांभाळते आणि काही वर्ष निघून जातात. नंतर घरातलं वातावरण पाहून एक दिवस, अहो, तुम्ही दुसरं काहीतरी काम का नाही करत? तुमचे भाऊ तुमच्या सोबत खूप वाईट व्यवहार करतात. नाही गुडिया, हा माझ्या भावांचा प्रेम आहे. मी त्यांच्यापासून दूर राहून काम नाही करू शकत. मला शेतीशिवाय दुसरं कुठलंच काम येत नाही. अभयच्या एवढ्या बोलण्यावरती गुडिया शांत बसते आणि नंतर काही महिने निघून जातात आणि गावामध्ये पूर येतो आणि त्यामुळे त्यांची शेती होत नाही. आणि नंतर तिघही भाऊ दुसरं काम करण्यासाठी निघून जातात. बाबा, अभयला सांगा कोणतं तरी काम करा, नाहीतर असंच बसून आयुष्यभर आम्ही त्यांना नाही सांभाळू शकत. सोनबाई, तू काळजी नको करूस, त्यासाठी मी आहे. अरे दीदी, ह्यांना काय सांगतेस? हे तर दोघं स्वतःच दुसऱ्यांच्या भरोश्यावरती जगतात. हे काय बोलतील? हे सगळं ऐकून गुडियाला खूप जास्त वाईट वाटतं आणि ती आतमध्ये जाऊन खूप जास्त रडते. आणि दुसऱ्याच दिवशी ती तिच्या सासऱ्यांकडून एक वचन घेते. बाबा, मी ह्यांच्यासोबत माझ्या वडिलांकडे जाऊ इच्छिते. तिथे शेतामध्ये आम्ही दोघं जण मेहनत करून आम्ही आमचा निवारा करू. तुम्हा दोघांना जे ठीक वाटेल ते करा. दुसऱ्याच दिवशी अभयशी बोलून दोघं जण तिथं वडिलांकडे निघून जातात आणि अभय तिथे शेती करू लागतो. त्या शेताच्या मातीमध्ये बटाट्याची उपजत खूप चांगली होते. या शेतामध्ये तर आलूचं उत्पादन खूप चांगलं होईल. हो, मग तुम्ही त्याचीच शेती करा. मीही तुमची मदत करेल. आता बाजारामध्ये बटाटे खूप जास्त महाग आहेत. अभय बटाट्याची शेती करतो. 2 महिन्यानंतर बटाट्याची शेती खूप जास्त चांगली होते. पण सगळ्या शहरामध्ये बटाट्याची शेती खूपच जास्त असते. त्यासाठी बाजारामध्ये बटाट्याचे भाव खूप जास्त कमी होतात. गुडिया, हे काय झालंय? वाटतंय आपल्या मेहनतीवर पाणी पसरलंय. जे पैसे आपण लावले होते, वाटते तर ते पण निघणार नाही. तुम्ही काळजी नका करू, आपण काहीतरी विचार करूयात. तिथे ठेवलेल्या बटाट्याच्या ढेर मधून एक बटाटा गुडियाच्या पायाजवळ जातो. गुडिया त्याला बघून थोडीशी हैराण होते.
आणि नंतर तिला अचानकपणे फ्राईज बनवण्याची आयडिया येते. गुडिया खूप सगळ्या बटाट्याचे फ्राईज बनवते आणि तिच्या वडिलांना आणि अभयला खायला देते. ते दोघं खूप आनंदाने खातात आणि म्हणतात. खरंच फ्राईज तर खूप स्वादिष्ट आहेत. त्याच संध्याकाळी गुडिया बाजारामध्ये भाजी घ्यायला जाते. तिथे तिला गाड्यावरती बटाट्याचे फ्राईज विकताना दिसतात. जिथे चांगल्या घरातली मुलं आणि मुली लाजेने जात नव्हते. मला बटाटा फ्राईज बनवण्याचं एक छोटंसं रेस्टॉरंट ओपन करायचंय. गुडिया आणि अभय काही पैसे कर्ज घेऊन छोटंसं रेस्टॉरंट ओपन करतात आणि गुडिया बटाट्याचे फ्राईज बनवायला सुरुवात करते. तिथे आता चांगल्या चांगल्या घरातली मुलं आणि मुली तिथे येऊ लागतात. तुमच्या हातचे फ्राईज खूपच चांगले आहेत. आम्हाला रस्त्यावरच्या गाड्यावरचे फ्राईज खायचे खूप भीती वाटत होती. हे सगळं ऐकून गुडियाला खूप चांगलं वाटतं. काही दिवसापर्यंत ती एकटीच फ्राईज बनवायची आणि सगळे फ्राईज विकले जायचे. नंतर फ्राईजची मागणी जास्त वाढल्यामुळे गुडियाला एकटीला काम करायला खूप जास्त परेशानी होऊ लागली. तेवढ्यात अरे भाऊ, तुम्ही पण या बिचाऱ्यांची मदत करा. हो नक्की. रात्र होते आणि गुडिया तिच्या घरी जाऊन झोपते. गुडियाला तिच्या घरातल्या कामामुळे रेस्टॉरंटला जायला उशीर होतो. इथे दुकानावरती खूप सगळे बटाटे कट करून ठेवले होते. जेव्हा गुडिया दुकानावरती येते तर ते बघून ती हैराण होते. अरे, एवढे सगळे बटाटे कट करून ठेवलेत. असं वाटतंय ह्यांनीच केलं असेल, कारण ते जादुई फ्राईज होते. त्यासाठी ते लवकरात लवकर बनवून प्लेटमध्ये तयार होत होते आणि नंतर गुडिया लवकरच ते कस्टमर्सला सर्व करत होती. आणि असंच खूप दिवसापर्यंत चालत राहिलं आणि गुडियाचे जादुई फ्राईज शहरामध्ये खूप जास्त मशहूर होतात, ज्यामुळे पूर्ण शहरामध्ये जागे जागेवरती तिचे ब्रँच ओपन होतात. शहरामध्ये खूप ठिकाणी ब्रँच ओपन झाल्यामुळे गुडिया आणि अभय दोघं मिळून बिझनेस सांभाळतात आणि ते शहरातल्या लोकांनाही रोजगारावरती ठेवतात. आता अभयच्या भावांनाही त्यांच्या चुकीची जाणीव होते. ते अभयकडे माफी मागायला येतात. अभय त्यांनाही कामाला लावतो. कस्टमर्सना ज्यावेळी फ्राईजची कमी पडायची तर ती उडून कस्टमर्सच्या जवळ जायचे. कस्टमर्सना ही गोष्ट समजतही नसायची. गुडिया, हे सगळं तुझ्यामुळे संभव झालंय. ही तर तुमची मेहनत आहे.